हे आहे मराठवाडा न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात मराठवाडा न्यूज। मोठी बातमी समोर येत आहे। नांदेड जिल्ह्याच्या किनवट तालुक्याच्या सारखणी येथे जल्लोष करताना महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर हे विजय झाल्यामुळे त्यांचा दणदणीत विजय झाल्यामुळे ते आतिषबाजी करत कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा केला आहे। हिंगोली लोकसभा मतदारसंघात किनवट तालुक्याच्या सारखणी येथे आतिषबाजी करताना कार्यकर्ते आणि घोषणाबाजी करताना कार्यकर्ते सुद्धा इथे दिसून येत आहे आणि हर्ष आणि उल्हास त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे। हर्ष उल्हासामध्ये जो हे होत आहे सत्कार इनॉग्रेशन ते हुकुमशाहीच्या विरोधामध्ये आमच्या इथले नागेश पाटील आष्टीकर हे निवडून आल्याबद्दल आमच्या इथे सगळ्यांनी येऊन एकत्र येऊन फटाके फोडून हर्ष उल्हासात हा साजरा केलेला आहे। पण नांदेडचं काय पोझिशन? नांदेडमध्ये सुद्धा काँग्रेसचे वसंतराव चव्हाण निवडून आल्याबद्दल त्यांचं पण अभिनंदन करतो आम्ही। आज सारखणी येथे महाविकास आघाडीतर्फे आमचे लाडके प्रिय खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचा दणदणीत विजय झाल्याबद्दल व्यापारी संघटना सारखणीच्या वतीने त्यांचं फटाके फोडून व वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला हार चढून आम्ही हा उत्साह साजरा केलेला आहे आणि त्यांना पुढील वाटचालीत हार्दिक शुभेच्छा आमच्या व्यापारी संघटनेतर्फे मी देत आहे। जय। आता झालेल्या निकालानुसार महाविकास आघाडीचे नागेश पाटील आष्टीकर दणदणीत विजय झाले आहे। त्याकरता महाविकास आघाडीच्या पूर्ण कार्यकर्त्यांनी आणि खास करून नाईक साहेबांचे आम्ही खंत समर्थक असल्यामुळे नाईक साहेबांच्या कार्यकर्त्यांनी इथं सारखणी इथं मोठ्या उल्हासात जल्लोष केलेला आहे। फटाके फोडून वसंतराव नाईक चौकामध्ये वसंतराव नाईक प्रतिमेस हार घालून मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा केलेला आहे। न्यूजला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनला क्लिक करा।